अनेक गोष्टी कशा पुढे घेऊन जायच्या या संदर्भामध्ये पहिला एक मुद्दा आणि दुसरा की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जे आपल्या की शासनाचे महत्वाचे मिशन त्या ठिकाणी आहे. त्याचा पहिला टप्पा आपला आणि 7 तारखेपासून त्याची सुरुवात त्या ठिकाणी होती आहे. आता या व्यासपीठावरती आमदार साहेब या सगळ्या एका समितीचे अध्यक्ष आहेत. मला बरं वाटलं की कुठल्या तरी समितीमध्ये या सरकारमध्ये आमदार साहेब अध्यक्ष आहेत का की त्या तालुक्यामध्ये साहेब मला सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगायची की आज मी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि या तालुक्याच्या बाजार समिती सभापती देखील आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणून जेव्हा या तालुक्यामध्ये फिरत असतो त्यावेळी लोक बघत नाही की सरकार कोणाचं आहे, लोक बघत नाही राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे, लोक बघत नाही जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे, लोक एकच बघत असतात या तालुक्याचा आमदार कोण आहे. तो सत्तेत आहे का लोक बघत नाही. त्याची भावना असते की तालुक्याचा आमदार हा राजा आहे आणि कुठलाही प्रश्न जर त्याच्याकडे मांडला तर त्यांनी त्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम केलं पाहिजे. का केलं पाहिजे की त्याला वाटत असतं की ज्याला आपण निवडून दिलाय, ज्याला मताच्या राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं आमदारपदी विधायक आज महाराष्ट्राच्या 288 आमदारांमध्ये जी महत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे लोकांची भावना असते की एमएससीबीचं काम असू द्या, रस्त्याचं असू द्या, पोलीस स्टेशनचं असू द्या, कुठल्या असू द्या की तालुक्याच्या आमदाराकडे गेल्यानंतर ते काम झाले पाहिजे. ही भावना मला अधिकारी वर्ग सगळ्यांना विनंती करायची आहे की जर आता मागच्या काळामध्ये प्रशासकीय याच्यामध्ये 3-4 वर्ष खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचे सदस्य नव्हते, पंचायत समिती सदस्य नव्हते, सभापती नव्हते, कामकाज करताना पंचायत समितीचं कामकाज करताना एकतर्फी प्रशासन वाटप कसं त्या ठिकाणी काम व्हायचं, जिल्हा परिषदेमध्ये निधी नव्हता, गावागावामध्ये रस्ते, असे अनेक प्रश्न आहेत. मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे, आम्ही सगळे जरी नवीन असलो म्हणून प्रशासनाने स्वतः कायद्याचा अभ्यास घ्या, कायदेशी पदवी घेतलेली आहे. त्यामुळे प्रशासन शासन याच्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं हे सगळ्या गोष्टीमध्ये आमदार साहेब मला तुम्हाला विनंती करायची आहे की हे जे 2 महत्वाकांक्षी प्रकल्प आज तुम्ही या तालुक्यामध्ये पाणंद रस्त्याची ही चळवळ आहे. आज गावागावात अनेक सरपंच आहेत. मागाशी 2-3 जणांनी सांगितले की आता एक मनोज मोरे सरपंचांनी सांगितलं थोडेसे वाद होतात. शेवटी रस्ता म्हटलं तर वाद हा आलाच. परंतु प्रशासनानं आणि अध्यक्ष म्हणून प्रशासनानं प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील किंवा पोलीस प्रशासन असेल की जिथं लोकहिताचं काम आहे तिथं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की वादविवाद झाला का आपण म्हणतो ते प्रश्न तो प्रकल्प बाजूला ठेवा, जाऊ द्या पुढचं घ्या, ज्यांच्यामध्ये अडचण नाही. परंतु मला या निमित्तानं शेवटी एखादी गोष्ट होत असते पण ती आयुष्यभरासाठी होत असते. एखादा रस्ता झाला तर आयुष्यभर वर्षानुवर्षी त्या ठिकाणी भागामध्ये होणार आहे. ही चळवळ मोठी आहे. सरकारला वाटतं की मोठं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. परंतु या कामामध्ये खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये आता आम्ही गणेश नानापासून आम्ही 8 जिल्हा परिषद सदस्य या खेड तालुक्यामध्ये त्यात 5 सदस्य आम्ही आमदार साहेबांच्या विचाराच्या या ठिकाणी काम करतोय. आम्ही सगळे सदस्य बघा, आम्ही एक गोष्ट आम्हाला आमदार साहेबांनी आम्ही सगळे ठरवलं आहे की निवडणुकीनंतर पक्षाची बाजू ठेवायचं. आम्ही निवडणूक झाल्यानंतर 8 सदस्यांना चहा पाण्याला बोलवलं. एकत्रितपणे या तालुक्याचा गाडा आपल्याला पुढे घेऊन जायचा. आमदार साहेबांनी 8 जण पण कुठल्या पक्षाचे सदस्य असो याच्यापेक्षा या तालुक्याच्या दृष्टीने जनतेने आपल्याला निवडून दिल्या. भागाभागामध्ये आपल्याला काम करायचं आहे. मला प्रशासकीय अधिकाऱ्यांना एवढीच विनंती करायची आहे की तुम्हाला जे अपेक्षित आहे की लोक सरकारचं जे काम आहे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं आहे. हे काम करत असताना आम्ही 8 जण ज्या भागामध्ये आमची जबाबदारी आहे. तुम्ही आमची पोलीस पाटील आहे की सगळी संघटना पण जिल्हा परिषद सदस्य म्हणून, पंचायत समिती सदस्य म्हणून, सभापती उपसभापती, जिल्हा परिषद 8 सदस्य या प्रशासकीय कामामध्ये तुम्हाला मोठी मदत करू शकता. तुम्ही जे सांगाल तुम्ही जे प्लॅनिंग त्या ठिकाणी कराल, तुम्ही म्हणाल की काय करणार सदस्य, जिल्हा परिषद सदस्य काय करायचं, एखादा वादविवाद झाला, एखादा काय ज्या ठिकाणी घटना घडली तात्काळपणानं समोपचाराची भूमिका घेऊन त्या प्रश्नामध्ये मग गावचा तलाट्यापासून तर ग्रामसेवकापासून गावचा सरपंचापासून सगळ्यांना घेऊन जायचं, एकत्रित करायचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. तर मला खात्री आहे, विश्वास आहे की या तालुक्यातला सर्वसामान्य जो माणूस आहे त्याची भावना आहे की माझं काम झालं पाहिजे. अनेकदा तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिस काही कुठे आला तर त्याला वाटत असते की मला कुठेतरी न्याय द्यायला कुठेतरी वाली असलं पाहिजे, मला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. माझी प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे, आम्ही सगळ्या काम करणारी माणसं उद्याच्या काळामध्ये या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणूस कुठलाही माणूस असू द्या त्याचं काम कुठं अडलं नाही पाहिजे. प्रशासनामध्ये शासनामध्ये जर लोकप्रतिनिधी आणि प्रशासक ही 2 खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये चाकं आहेत. ही फार महत्वाची आहे आणि लोकशाहीमध्ये प्रशासन हे अतिशय महत्वाचं आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही जर 2 चाकं बरोबर चालली तर मला वाटत नाही की कुठल्या तालुक्यामध्ये त्या तालुक्याचा विकास म्हणजे रस्ता झाला म्हणजे फक्त विकास नाही तर अनेक गोष्टींचा संगम म्हणजे खऱ्या अर्थाने विकास आहे. आणि ते करण्याचं काम आपण त्या ठिकाणी भविष्यामध्ये करावं. आपले आमदार साहेब आहेत, आम्ही सगळी मंडळी आहे. उद्याच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये चांगलं काम खऱ्या अर्थानं उद्याची ही जे 2 चळवळी महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पासाठी आम्ही आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये जी मदत लागेल, जे काय प्रशासनाला सहकार्य लागेल ते करण्याचं काम आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आणि निश्चितपणानं पण एक गोष्ट मात्र आहे की जी रस्त्यांची चळवळ आहे, पाणंद चळवळ आहे
या चळवळीच्या माध्यमातून व्यापक स्वरूपामध्ये मोठं काम या तालुक्यामध्ये वाडी वस्तीवरती न पोहोचलेले रस्ते या निमित्तानं पोहोचू शकतात. त्यामुळे आमदार साहेब तुमच्या पुढाकारातून खऱ्या अर्थानं या कामावर अधिक दृष्टीनं अधिक सकसपणानं फोकस करून काम करण्याची आवश्यकता आहे. जी काय मदत लागेल ते करण्याचं काम या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाला महाराजस्व अभियान राबवण्यापासून तर त्या जिल्हा परिषद गटामध्ये जी मदत लागेल ते करण्याचं काम आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी करू. आणि निश्चितपणे भविष्यामध्ये माझी भावना अशी आहे, एक समन्वय असलं पाहिजे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शासन, सर्वसामान्य माणूस यांचा एक समन्वय असला पाहिजे आणि या समन्वयातून लोकांचे प्रश्न सुटले गेले पाहिजे. भविष्यामध्ये हा सगळा प्रयत्न आपण खेड तालुक्यामध्ये निश्चितपणे करू. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत देखील करतो. आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या वतीनं या सर्व अभियानासाठी, या सगळ्या कार्यक्रमासाठी मी मनापासून सगळ्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.